नमस्कार, मी साक्षी पांच्या न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। काँग्रेसचा प्रचार धडाका, राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात। उद्योगांचे स्थलांतर हा चुकीचा प्रचार, सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीची बदनामी थांबवा, फडणवीसांचे आवाहन। शरद पवारांवर वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही, रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। आणि ट्रूकॉलर कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती। आता पाहूयात सविस्तर वृत्त। वांद्रे कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्रे जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावती प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धिरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत। मुसलमान या देशाची समस्या नाही, आम्हाला मुसलमान आणि भारतीय असल्याचा गर्व आहे। समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी देशात हिंदू मुसलमान वाद लावले जात आहे, असं मत एमआयएम नेते अकबराउद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलंय। नाशिकच्या मालेगाव मधील उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते। बढ़ रहा है, लेकिन आज आप बताइए, न रोजी की फिक्र है, न रोटी की फिक्र है, न ही महंगाई को कम करने की फिक्र है, न किसानों को खुदकशी से रोकने की फिक्र है, न ही बीमारों के इलाज के लिए दवाखानों को बनाने की फिक्र है। अगर सिर्फ फिक्र है तो यही है कि मुल्क में एक नफरत को पैदा करो, हिंदू मुसलमान की दीवार को खड़ा कर दो और सिर्फ बात की जाए तो सिर्फ मुसलमान ऐसा, मुसलमान वैसा, मुसलमान इतने शादी करता, मुसलमान ऐसा करता नहीं मेरे भाई। इस मुल्क विधानसभेत कलम 370च्या मुद्द्यावरून झालेला गोंधळ आणि फुटीरतावादी नेता यासीन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रावरून भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी मोठं वक्तव्य केले। स्मृती इराणी म्हणाल्या, दहशतवादी मार्गावर चालणारे गांधी कुटुंबाची मदत घेतली जाते, ज्याने काश्मीरमध्ये दहशतवाद निर्माण करून निष्पाप लोकांचे प्राण घेतले, तो आज गांधी कुटुंबासमोर मदतीचा हात पुढे करताय। आज या खोलीत बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी पाठिंबा मागू शकतो का, असं देखील त्यांनी म्हटले। दहशतवादाचे समर्थन करणारे गांधी घराण्याची मदत का मागताय? हिंजवडीतील उद्योगांचे स्थलांतर होते असा चुकीचा प्रचार केला जातोय। महाविकास आघाडीच्या काळात सर्वाधिक उद्योग शहराबाहेर गेलेत, ते राज्याबाहेर गेले नाहीत। त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीची बदनामी थांबवायला हवी। लोकसंख्येच्या वाढतीने तुलनेमध्ये पाणी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो। आपले सरकार पुन्हा आल्यानंतर पिंपरी चिंचवडकरांना पाणी कमी पडू देणार नाही, वेगवेगळ्या धरणातून पाणी आणलं जाईल। महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना विजयी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड इथे केलं। काल इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून हर्षवर्धन पाटलांसोबत कोणीतरी राहू द्या असा चिमटा काढला होता। या टीकेला उत्तर देताना हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार यांना माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची जी मनापासून काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। कोण कोणाबरोबर राहिलं हे येत्या 23 तारखेला निकाल लागल्यानंतरच समजेल, असं देखील त्यांनी उत्तरात म्हटलंय। ते काय त्याला काय फार त्याची दखल घ्यायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण ते इथं आल्यानंतर इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं ठरवलेलंच आहे की ते काहीतरी बोलणारच आहे, त्यामुळे त्याची काय फार दखल घ्यायची गरज नाही। आणि कोण कोणाबरोबर राहील आणि कोणाचा विजय होईल हे आता किती दिवस झाले, घोडण मैदान काय लांब नाही आता। त्यामुळे इंदापूर तालुक्यातली जी स्वाभिमानी जनता आहे आणि हे सगळं जे चाललं आहे, आयाराम गायारामचा जो कार्यक्रम चाललेला आहे, तो लोक विचारतात। आता मी सुद्धा या सगळ्या राजकारणामध्ये 35 वर्ष मी राजकारण करतो आहे। काही लोकांना आम्ही पदं दिली, काही लोकांना आम्ही सन्मान दिला, काही लोकांना आम्ही जनतेमध्ये समाजामध्ये पुढं आणलं, त्यांना मोठेपणा दिला आणि त्यांना मान सन्मान दिला।
आता एवढं सगळं केल्यानंतर ऐन निवडणुकीच्या ऐन तोंडावर ही माणसं सोडून जातात. जे कोणी असतील ती नाव घेण्याची आवश्यकता नाही. तर मला असं वाटतं की हे कशासाठी गेलेले आहेत, कारण उमेदवारीचा विषय संपलेला आहे, उमेदवारी फायनल झालेली आहे. मग हा आयाराम गयारामचा जो कार्यक्रम चाललेला आहे तो कशासाठी चाललेला आहे? म्हणजे ज्या माणसाला, ज्या नावाला तुम्ही विरोध करत होता त्याच माणसाला तुम्ही आता आम्ही मदत करणार, हे गणित मला तरी काही कळलेलं नाही. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. आदरणीय शरद पवार साहेब हे आमच्या सगळ्यांचे दैवत आहे. ते महाराष्ट्र आणि देशाचे नेतृत्व करतात. त्यामुळे सदा खोत यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मी जाहीर निषेध करते. अशा पद्धतीचे विधान कोणी आदरणीय पवार साहेबांबद्दल केल्यास आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सदा खोत यांना दिलाय. त्या भंडाराच्या तुमसर येथे माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी वित्तमंत्री म्हणून 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्यासाठी पाठबळ दिलं. जेव्हापासून ही योजना यशस्वी झाली, कारण की राजकीय इतिहासामध्ये ही पहिलीच योजना आहे जी थेट सरकारमधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात, कोणीही मध्यस्थी नाही. आणि ही योजना वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनींचं, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे त्या महिला भगिनींसाठी ही योजना अक्षरशः महिला भगिनींनी डोक्यावर घेतली. आणि हेच दुखणं खरं तर विरोधकांचं आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून सुप्रिया सुळे या योजनेला विरोध करतात. एक स्त्री असून त्यांनी खरं तर या योजनेला सकारात्मक दृष्टिकोनानं पाहणं गरजेचं असताना सुद्धा ही योजना फसवी योजना आहे म्हणून त्या सांगत राहिला. नंतरच्या कालावधीमध्ये ही योजना निवडणुकीचा जुमला आहे म्हणून सांगत राहिला. पैसे जमा झाल्यानंतर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल, अशाही वल्लग्न त्या करत राहिला. याच्याही पुढे जाऊन हायकोर्टात जाऊन त्यांनी याचिका दाखल केली. कोर्टाने देखील त्यांना पेटाळलं. आणि आता त्या सांगत होत्या की 1,500 महिला विकत घेता येत नाही. आपल्या माध्यमातून त्यांना मला जाब विचारायचा आहे. जवळजवळ 2,40,00,000 महिला भगिनींना या योजनेचा लाभ झालेला आहे. 2,500 महिला विकता येत नाहीत असं जेव्हा त्या बोलल्या त्यावेळेस त्यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवली आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचा अपमान केलाय. मग आता जेव्हा काल त्यांनी पंचसूत्री योजना मांडली त्यामध्ये त्यांनी 3,000 देणार म्हणून सांगितलं. मग हे 3,000 देणार ते कोणत्या निकषवर देणार? आणि 1,500 दिल्यानंतर राज्य कर्जबाजारी होणार असं त्या वल्लग्ना करत होत्या. आता 3,000 राज्य कसं चालणार याचंही उत्तर त्यांनी द्यावं. आणि 2,40,00,000 महिला भगिनींची त्यांनी माफी मागावी. अन्यथा या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आव्हान करायचंय, ज्या ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार असेल, आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर तुतारीचा उमेदवाराला मतदान न करणं हाच त्यावरचा उपाय.
सातारच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी आज पक्षाचा जाहीरनामा घोषित केलाय. फलटण विधानसभेला आतापर्यंत सक्षम नेतृत्व न मिळाल्याने तालुक्याचा विकास खुंटला होता. मात्र आता हा तालुका आम्ही विकासाच्या नव्या वाटेवरती नेणार असल्याचं सांगत सचिन कांबळे पाटील यांनी माध्यमांसमोर जाहीरनामा वाचून दाखवलाय. नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघातील पाणी प्रश्न भाजपच्या आमदारांनी गेल्या 10 वर्षात सोडवला नसून आजपर्यंत फक्त जनतेची फसवणूक केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीला सत्तेवर आणावं असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मतदारांना केलाय. यावेळी आघाडीचे खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव, श्रीराम शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या 2-3 महिने अख्ख्या गावागावामध्ये फिरून सांगत होते, मला जर उमेदवारी मिळाली तर मला पाठिंबा द्या. आणि गावागावात लोक विचारत होते, जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही काय करणार. आणि ते देखील सांगत होते, मला जर मिळाली नाही ना, महाविकास आघाडीच्या कुठल्याही माणसाला उमेदवारी मिळाली तर मी त्याच्या पाठी राहील. खरं की खोटं? मला कमी ऐकायला. परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी काही माझ्या सहकार्याने भूमिका घेतली. माझ्या भाऊंबद्दल माझं काही म्हणणं नाही, माझ्या पक्षाने आहे. अरे पक्षासाठी तुझं योगदान काय? पक्षानं तुम्हाला युवक काँग्रेसचा अध्यक्ष केला, पक्षानं तुम्हाला तालुका काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष केला, दुसऱ्यांदा 2 वेळा जिल्हा परिषद तिकीट दिलं, एकदा पंचायत समिती तिकीट दिलं. आता तुम्ही गावासमोर पडले, तुम्ही ऐकता बोलणार गावात. तुम्ही संपर्कात कमी पडले म्हणून तुम्ही विधानसभेची निवडणूक हारला. मला तुमच्यावर टीका करून माझा वेळ घालवायचा नाही, परंतु कृपा करून गैरसमज करू नका. शेटे साहेब, गोकुळजी आणि गजाननजी तुम्हाला सांगतो, मला डॉक्टर गायकवाड बोलले ना, खाजगी जाऊन ही पिलावळ सांगते, मलिदा गँग काय सांगते. नाही, आम्हाला ना जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, याला अपक्ष होणार आमच्याकडे. अरे तुझ्या डिपॉझिट तर म्हणू दे. ट्रूकॉलर ॲप कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या पथकाने कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. ट्रूकॉलर कंपनीवर ट्रान्सफर प्राइसिंग नियमाच्या उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याचाच तपास सध्या आयकर विभाग करतोय. ट्रूकॉलर कंपनीवर ट्रान्सफर प्राइसिंगचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी रात्री कोल्हापुरातील रंकाळा तलावास भेट देऊन लोकांसोबत भेळपुरी खाण्याचा आनंद घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते.
दिवसभर महायुतीच्या प्रचारासाठी विविध बैठका घेतल्यानंतर त्यांनी रात्री रंकाळा तलावास भेट देत उपस्थित लोकांसोबत चर्चा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असून राधानगरी मतदारसंघात पाटगाव धरणाच्या पाण्याचा मुद्दा कळीचा बनलाय. आमदार प्रकाश आबिटकर हे पाटगाव धरणाचं पाणी अदानीला विकणार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील यांनी केला होता. या आरोपावर शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देताना अदानीचा बाप आला तरी पाटगाव धरणातील पाण्याला धक्का लागू देणार नसल्याचं म्हटलंय. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या, चुकीचं आणि दिशाभूल करण्याचं काम करायचं. अदानीचं पाणी, कुठलं ते पाडगावचं अदानीचं पाणी हे आमदारने विकलं. अरे पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवण्याचं काम हे आमदारने केलं. अदानी नव्हे, अदानीचा बाप आला तरी या माझ्या मतदारसंघातला स्वाभिमान जागो ठेवल्याशिवाय मी राहणार नाही. अशा चिंदी चोरपणा करायची गरज नाही. मतदारसंघातले सगळे प्रकल्प इथं कलश पूजले साहेब आपण येण्यापूर्वी. सरपणाला, नागनवाडी, निष्णाप, मेघोली, झापाची वाडी, आमच्या पलीकडच्या बाजूला असणार वासनोली, हे सगळे पाणी पूजन केलेलं पाणी इथं आणलंय. धामणीचं पाणी पूजन सुद्धा करण्यासाठी आम्ही असोसलेले आहोत. या मतदारसंघातल्या वसुदेव भुजाईच्या निमित्तानं 4000 हेक्टरचं क्षेत्र आम्ही आणणार आहोत. अरुणरावजी जाधव साहेबांचे वडील, आज आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुण जाधव गुरुजी जे चक्र शिरवाडीच्या कोपऱ्यावरती पाणी आणलं तर त्या परिसरातला हिरवागार सगळ्याच्या सगळा डोंगर व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्हाला सारखे सांगतायत ते आम्हाला करायचं आहे. पाठीमागच्या बाजूला बसणारे आमचे सन्माननीय रंगरावजी मगदूम, नरतवड्याच्या त्या माळावरती सुद्धा आम्हाला पाणी आणायचं आहे. हे सगळं पाणी प्रत्येक ह्या सगळ्या मतदारसंघातलं सगळ्याच्या सगळं काम आहे. त्या सगळ्या कामातलं महत्वपूर्ण काम डोंगर मात्याला हिरवा शालू नेसण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण निघालोय. जालन्याच्या मंठा तालुक्यात सीताफळांवर पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. या नैसर्गिक संकटामुळे तळणी गावासह परिसरातील शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात सापडले असून येथील शेतकरी परमेश्वर गहिलोत यांच्या 1.5 एकरातील सीताफळ बागेवर रोग पडलाय. 5 वर्ष सांभाळ करत लाखोंचा खर्च करून फुलवलेल्या सीताफळ बागेचं नुकसान झाल्याने भरपाई देण्याची मागणी शेतकरी करताय. 1.5 एकर माझी सीताफळाची बाग आहे. हे सीताफळ व्यापारी बघायला आल्याच्या नंतर आम्ही पाहिलं तर पहाडाच्या अवस्थेत सीताफळ असताना टोटल आळी झालेली आहे. व्यापारी कोणी घेईन. माझी लय मोठी नुकसान झालेली आहे याच्यात. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम मध्ये. इथेच थांबायचे. पाहत रहा न्यूज अनकट.